श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थाचे सर्वात मोठे वरदान म्हणजे धैर्य. जय जय रघुवीर समर्थ. तर भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. कधी तुमच्या आयुष्यात असा काळ आला आहे का, जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात? जेव्हा कधी असे वाटले आहे का की आपण खूप प्रयत्न करतोय पण यशच मिळत नाही? कधी रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही तुमच्या समस्या, तुमची दुःखे, तुमच्या चिंता याच्यावर विचार करत बसला आहात का? जर यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थाचे असे वरदान जे पैसा नाही, संपत्ती नाही, चमत्कार नाही, पण या सर्वापेक्षा मोठे आहे. ते वरदान म्हणजे धैर्य. तर भक्तांनो, जीवनात प्रत्येकाला संकट येतात. श्रीमंताला येतात, गरीबाला येतात, विद्यार्थ्याला येतात, शेतकऱ्याला येतात, नोकरदाराला येतात, व्यापाऱ्याला येतात. पण काही लोक संकटामध्ये तुटून जातात, तर काही लोक त्याच संकटामधून अधिक मजबूत होतात. हा फरक कशामुळे निर्माण होतो? याचे उत्तर एका शब्दात आहे: धैर्य. स्वामी समर्थांच्या जीवनातील आणि त्यांच्या शिकवणुकीतील सर्वात मोठा संदेश म्हणजे संकटापासून पळू नका, त्यांना धैर्याने सामोरे जा. आज अनेक लोक बाहेरून हसताना दिसतात, पण आतून तुटलेले असतात. कोणाला पैशाची चिंता, कोणाला नोकरीची चिंता, तर कोणाला घरातील कलह त्रास देतो, कोणाला आरोग्याची भीती वाटते, तर कोणाला भविष्याची काळजी सतावत असते. अशा वेळी मनात निराशा निर्माण होते. पण भक्तांनो, अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा संपूर्ण अंधाराला आव्हान देऊ शकतो, आणि तो दिवा म्हणजे श्रद्धा आणि धैर्य. स्वामी समर्थांनी लाखो भक्तांना एकच संदेश दिला आहे: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, हा आत्मविश्वास आहे, ही शक्ती आहे, हा आधार आहे. कल्पना करा, समुद्रात एक छोटी होडी आहे. आजूबाजूला मोठमोठ्या लाटा आहेत, वादळ आहे, आकाश आहे काळेभोर झाले आहे, पण त्या होडीच्या नावाड्याला विश्वास आहे की तो किनाऱ्यावर पोहोचेल. तो विश्वासच त्याचे धैर्य असते. अगदी तसेच आपल्या जीवनात संकटे येतात, पण ज्याच्या मनात स्वामीवर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास असतो, तो माणूस हार मानत नाही. तर भक्तांनो, इतिहास साक्षी आहे, कोणत्याही महान व्यक्तीचे जीवन संघर्षाशिवाय घडलेले नाही. प्रत्येक यशामागे अपयशाची सावली असते, प्रत्येक विजयामागे संघर्षाचा इतिहास असतो. स्वामी आपल्याला संघर्ष टाळायला शिकवत नाहीत, तर ते आपल्याला संघर्ष जिंकायला शिकवतात. जेव्हा एखादा भक्त रडत स्वामींच्या चरणी जातो, तेव्हा स्वामी त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या एका क्षणात नाहीशा करतीलच असे नाही, पण ते त्याला त्या समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देतात. आणि हेच खरे वरदान आहे. कारण समस्या संपल्या तर आनंद काही दिवसाचा असतो, पण धैर्य मिळाले तर माणूस आयुष्यभर कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच स्वामी समर्थाचे सर्वात मोठे वरदान म्हणजे धैर्य. आज जर तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल, जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच उरले नाही, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अंधारच अंधार आहे, तर हा क्षण लक्षात ठेवा. सूर्योदय होण्यापूर्वीची रात्र सर्वात काळी असते, आणि म्हणूनच कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सकाळ तुमची वाट पाहत असेल. फक्त धीर सोडू नका. स्वामींचे नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवत राहा. कारण जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही,
तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात. आणि शेवटी एकच गोष्ट सांगते, तुमच्या जीवनात कितीही वादळे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही अपयश आले, तरी स्वतःला एकच वाक्य सांगा, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि ज्या दिवशी हे वाक्य मनापासून पटेल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली असाल. तर भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या दारी येणारा प्रत्येक भक्त काही ना काही दुःख घेऊन येतो. कोणी आर्थिक संकटामुळे त्रस्त असतो, कोणी नातेसंबंधातील समस्यामुळे, तर कोणी मनातील भीती आणि नैराश्यामुळे. पण स्वामींच्या चरणी बसल्यानंतर एक गोष्ट हळूहळू बदलू लागते. मनातील भीती कमी होऊ लागते, कारण भीतीपेक्षा मोठी शक्ती आणि विश्वास असतो. आणि विश्वासापेक्षा मोठी शक्ती म्हणजे धैर्य. आज अनेक लोक स्वतःवर विश्वास हरवत आहेत. एक अपयश आलं की स्वतःला अपयशी समजू लागतात. एखादी व्यक्ती साथ सोडून गेली की आयुष्य संपल्यासारखं वाटू लागतं. पण भक्तांनो, स्वामी समर्थाचा मार्ग आपल्याला शिकवतो की परिस्थिती बदलत राहते, पण धैर्य कायम ठेवणारा माणूस शेवटी जिंकतो. एका गावात एक शेतकरी होता. सलग काही वर्ष त्याच्या शेतीचे नुकसान झाले. पाऊस वेळेवर पडत नव्हता, कर्ज वाढत होते. अनेक लोक त्याला शेती सोडण्याचा सल्ला देत होते, पण त्या शेतकऱ्याने आशा सोडली नाही. तो रोज सकाळी उठून मेहनत करत राहिला. त्याने संकटावर रडण्यापेक्षा त्यांचा सामना करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनी परिस्थिती बदलली आणि त्याच शेतकऱ्याला भरघोस यश मिळाले. त्याला विचारले गेले, तू इतक्या संकटातही हार का मानली नाहीस? तो म्हणाला, कारण मला विश्वास होता की आजचा संघर्ष उद्याच्या यशाची तयारी आहे. तर भक्तांनो, हेच धैर्य आहे. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे चालत राहणे. स्वामी समर्थांचे खरे भक्त तेच असतात, जे संकटामध्येही श्रद्धा सोडत नाहीत. जेव्हा जीवनात वादळ येते, तेव्हा अनेक लोक देवाला विचारतात, माझ्याच आयुष्यात हे का घडत आहे? पण कदाचित प्रश्न असा असायला हवा, या परिस्थितीतून मी काय शिकू शकतो? कारण प्रत्येक संघर्ष आपल्याला काहीतरी शिकवतो. प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवतो. प्रत्येक अश्रू आपल्याला संवेदनशील बनवतो आणि प्रत्येक संकट आपल्याला धैर्य शिकवते. तर भक्तांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, स्वामी समर्थांचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भक्तांना कधीही निराश होऊ दिले नाही. त्यांचा संदेश स्पष्ट आहे, अडचणी येतील, पण घाबरू नका. आज जर तुमच्या हातात पैसा नसेल तर धैर्य ठेवा. आज जर कोणी तुमची साथ देत नसेल तरी धैर्य ठेवा. आज जर यश दूर दिसत असेल तरी धैर्य ठेवा. कारण प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. तुमच्या आयुष्यातही तो प्रकाश येईल, पण त्यासाठी तुम्हाला टिकून राहावं लागेल. लक्षात ठेवा, पर्वतासारख्या अडचणी असल्या तरी कायमस्वरूपी नसतात. वेळ बदलते, परिस्थितीसुद्धा बदलते आणि लोकसुद्धा बदलतात. मग तुमचं दुःखही एक दिवस नक्कीच बदलणार आहे. फक्त हार मानू नका. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करा, पण त्याच वेळी प्रयत्नही सुरू ठेवा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न यांची साथ मिळाली की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते, जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर स्वतःला कमजोर समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला एका मोठ्या विजयासाठी तयार करत असतील. कदाचित आजचा संघर्ष उद्याच्या यशाची पायाभरणी करत असेल. कदाचित आज वाहणारे अश्रू उद्या आनंदाच्या हास्यात बदलणार असतील. म्हणून धैर्य सोडू नका. कारण स्वामी समर्थांचे सर्वात मोठे वरदान म्हणजे पैसा नाही, प्रसिद्धी नाही, चमत्कार नाही, तर कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याची ताकद. आणि ज्याच्याकडे ही ताकद आहे
जगातील कोणतीही अडचण जास्त काळ रोखू शकत नाही. जय जय रघुवीर समर्था. तुम्हाला हा हृदयस्पर्शी व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? तुमच्या हृदयाला स्पर्शून, मनाला स्पर्शून गेला का? गेला असेल एखादं वाक्य, एखादी लाईन, एखादे विचार आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्याच्यासाठी धन्यवाद. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू.